वेलकम बॅक टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण MPSCचे कंबाईन प्रिलिम्सला 2023ला झालेल्या पेपरमधले काही क्वेश्चन बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे वयवारीचा. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे व 7 वर्षापूर्वी त्या व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे आहे, तर त्यांची आजची वये काढायची. बघा, हा जो रेशो दिला तो 7 वर्षापूर्वीचा दिलाय. किती आहे तर 4:6:7. जर रेशो 7 वर्षापूर्वीचा असेल तर त्यांच्या वयाची बेरीज सुद्धा 7 वर्षापूर्वीची पाहिजे. मग 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची जर बेरीज 72 वर्ष असेल तर 7 वर्षापूर्वी किती असेल? प्रत्येकाचं वय 7 न कमी होईल. म्हणजे किती न कमी होणार? 7 21 न कमी होईल. म्हणजे 7 वर्षापूर्वी 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती असेल? तर 2 - 1 1 7 मधून 2 गेले 5 51 वर्ष. मग आता रेशोमध्ये बेरीज किती आहे बघा. x पकडलं तर 4x 6x आणि 7x किती झाले? 7 आणि 6 13 13 आणि 4 17x. 17x म्हणजे जर हे 51 असेल तर x ची व्हॅल्यू भेटून जाईल. 51 भागिले 17 म्हणजे किती? 3 17 3 51. जर x ची व्हॅल्यू 3 आली तर पहिल्या व्यक्तीचं वय किती? 4x म्हणजे 12. दुसऱ्या व्यक्तीचं वय 6 3 18 आणि 7 3 21 तिसऱ्या व्यक्तीचं वय. परंतु हे जे वय आले हे 7 वर्षापूर्वीचे आहेत. आपल्याला त्यांनी आजचं वय विचारले म्हणजे प्रत्येकामध्ये आपल्याला 7 7 ऍड करावं लागतील. तर त्या तिन्ही व्यक्तीचे आजचं वय भेटेल. 12 7 19 18 आणि 6 24 आणि 1 25 आणि 21 आणि 7 28. म्हणून त्या 3 व्यक्तीची आजची वय असणार आहेत 19 25 आणि 28. ऑप्शन कुठं दिसते बघा. 19 25 28 ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंबाईन प्री 2023ला विचारलेला सरळ व्याजाचा क्वेश्चन आहे. एका बँकेकडून माणसाने दर 12% दराने सरळ व्याजाने कर्ज घेतले आणि 3 वर्षानंतर त्याने 5400 रुपये सरळ व्याज फेडलं तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम काढायची. आपल्याला काय काढायचे? मुद्दल काढायचे आहे. मग आता मुद्दल जर काढायचं असेल बघा, आपल्याला माहिती आहे सरळ व्याज दरवर्षी सारखं असते आणि व्याजाचा दर किती आहे? 12%. पहिल्याही वर्षी 12% असेल, दुसऱ्याही वर्षी 12% असेल आणि तिसऱ्याही वर्षी 12% असेल. असं 3 वर्षाचं सरळ व्याज किती झालं बघा. 12 12 12 म्हणजे किती झालं? 36%. आपल्याकडे सरळ व्याज 36% आहे आणि त्यानं किती सरळ व्याज दिले? तर 5400 रुपये सरळ व्याज दिले. तर विचारले क्वेश्चन मध्ये कर्जाची रक्कम म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल विचारले तर ते किती असते? 100% असते. तर 100% म्हणजे किती? याला तिरकस गुणाकार करू आपण. किती येईल बघा. 100 गुणिले 5400 डिवायडेड बाय 36. 18 न भाग जाते. 18 2 36 18 3 54 हे वरे 2 शून्य आणि कॅन्सल करा 2 न 2 5 10 2 0 0 1 2 3 आणि 5 3 15. म्हणजे घेतलेली रक्कम किती असणार आहे? तर 15,000 रुपये. ऑप्शन नंबर 2.